Okay. Yes, in Lake Ontario. Okay. Yeah. Okay. Fair enough. Okay. So this is what you were telling me? So because it's happening here. Okay. This is the cremation certificate. Okay. It's more so at this point for your records. Okay. If families, some of our families decide to bury inside a cemetery, Okay. the cemetery of choice would need this, but Okay. in this case, that's not necessary. Okay. So this is more or less for your records. Okay. Okay. All right, and the cremated remains when the cremation took place. This is the medallion. They leave a medallion with everyone, Okay. so there's no mix-ups. Okay. So we've attached this onto here for your records. just to Records. have. Okay. All right. Perfect. Okay. Thank you. Okay. That's fairly straightforward. Yeah. Yes, Yeah, yes, it is, very yeah. much so. Thank you. Okay. Thank you so much. Okay. Appreciate it. All right. So if I have your permission. Reciting Gayatri Mantra. आमच्या पहिल्यांदा नुकत्याच होतो 1966 मध्ये. त्यानंतर लवकरच ठाणेकर मंडळी आम्हाला भेटली. त्यामुळे त्यांचा आमचा परिचय हा जवळजवळ 7 वर्षाचा झाला होता. आणि शरदची माझी दुसरी चांगली होती, त्यामुळे आमचं भेटणं पुष्कळ व्हायचं. आणि लीनाची त्या दोघांची अशी स्पेशालिटी होती की जसे मनात ते फटकन बोलून टाकायचे. म्हणजे जे त्यांना वाटलं ते ऑनेस्टली बोलायचं. ते पटेल न पटेल, लागेल न लागेल काळजी नाही. एकदा लहानचं गाणं होतं अलीकडे आणि मला पेटी वाजवायची होती. 4-5 वर्षाची गॅप पडलेली होती, त्यामुळे हात असं चालेल की मला काळजी होती. तर मी लीना आणि कोणतं होतं त्यावेळी कोणतं बाबा तेव्हा बघून बरं वाटतं स्टेजवर अगदी पुरुषासारखं वाटलं. ते मला काळजी होती की हात चालू होता ते म्हणजे नॉट क्वाईट. ते पटकन बोलले की हात पुरेसं काय चालत नाही तिने सांगितलं. तसं एकदा तिचं काही तिला एक नवीन गाणं आवडलं होतं अजित कडकडेंचं. तर ते मी नुकताच MP3 बॉक्स घेतला होता सोनीचा. आणि तो शरद म्हणाल की रेकॉर्ड कर कसं वाटतं बघ म्हणून. ते रेकॉर्ड केलं आणि ते रेकॉर्डिंग चांगलं झालं होतं, बरं होतं. तर मी म्हटलं तिला की आता तबला घेऊन काय करता येईल व्यवस्थित. शरद त्याला म्हणतो कुठे याच्याहून चांगला होणार नाही कधी. ही दोघी माणसं अतिशय ब्लंटली जे आला ते बोलून टाकायचं. पण दुसऱ्याचं चांगलं झालं की त्यांना कधी आनंद मानायचा. आपल्या अडचणी असल्या तरी त्याने कशाच्या मॅनेज केल्या. मोठं करणं कठीण आहे, पण मोठ्या धैर्याने केलं. आणि काही वेळी ती आपल्याला हे शॉर्ट कमिंग आहे म्हणून काय करते विनाकारण म्हणायचे की लॉयरकडे गेलं की घोडा होतो, कळत नाही. मग ती मला सांगितलं तुम्ही आला बरं की मग ते काय म्हटलं ते समजे म्हणून. म्हणून तुला कळलं की तुझ्याशी बोलतो होतो. म्हणजे घरी गेली की आठवत नाही मोठी सगळी. पण ते अतिशय रिअलिस्टिक अँड फ्रँक होती. त्यामुळे त्याचं कोणाला पटलं असेल पण ते आहे म्हणा ते बोलून टाकायचं. आणि मध्ये असं झालं की शरदसाठी मी म्हटलं की त्याला काहीतरी कॉमेडी ऐकवा, कारण त्याला माणसं कोण मिळत नव्हती. तर तिने अरेंजमेंट केली. आणि तोपर्यंत जेव्हा शरदकडे गेलो तेव्हा त्याने मला ओळखलं नाही, काही रेषी नव्हती. आणि जेव्हा हे त्याचं हसणं सुरू झालं, तुलनची क्लिप्स बघता ना, ते काय त्याचा हास्ययोगाचा फायदा असेल, पण त्याच्याही बरीच सुधारणा झाली. नंतर मी तिने मला फोन भेट करून दिली तेव्हा तो म्हणतो की हाय काय कसा आहेस. म्हणजे एवढा फरक मी कधी पाहिला नव्हता. पण त्यांचीच आयडिया होती. पण ते हे तिने हे मी सुचवलं म्हणून ती अतिशय ग्रेटफुल होते. पण अतिशय ऑब्जेक्टिव्ह त्या बाबतीत ती होती. जे आलं म्हणत ते केलं सांगितलं मोकळं सुचवलं. फक्त हे शेवटचं आता अचानक झालं. ती मला म्हणायची की मला आणखी सारंग आयुष्य कमी आहे म्हणून. पण इतकं असं पटकन व्हायचं वाटलं होतं. पण नक्की त्याची कामं झाली सगळी.
घर विकलं गेलं, स्ट्रेस झाला, सगळं होऊन गेलं. त्यामुळे त्या अर्थाने ती शांतीने गेली असं म्हणता येईल. मला म्हणायचं होतं की लीना आणि मी खूप खूप बरोबर वेळ काढला. आधी मराठी मुलांचं नाटक केलं होतं, त्यामुळे रोज भेटायचं, रोज त्या 16 मुलांना शिकवायचं मराठी. आणि सुधन, मी आणि लीना आम्ही इतका वेळ बरोबर काढला आणि इतकी आम्ही मजा केली की म्हणजे तिच्या आठवणी म्हणजे सगळ्यात चांगल्या आठवणी आहेत. नाटकाच्या वेळेला, नाटकाच्या नंतर तिच्याकडून मला कळलं इथे बाटा म्युझियम आहे. मग आम्ही तिच्याबरोबर बाटा म्युझियमला गेलो. ती पण IT मध्ये होती, त्यामुळे मला तिच्याकडून ती काय करते ते कळलं. आणि मग आम्ही खूप आमच्या घरातल्या सगळ्या इव्हेंट्सना लीना यायची, गाणं म्हणायची, काहीतरी असायचं कॉन्ट्रीब्युशन. आणि दरवेळेला तिचा वाढदिवस माझ्यानंतर 1 दिवसाने असतो. आम्ही बरोबर वाढदिवस साजरे केले. त्यांची 25वी अॅनिव्हर्सरी माझ्या घरी केली होती आम्ही. एक ना अनेक इतक्या आठवणी आहेत. आणि शरदची गंमत म्हणजे त्यांनी लहान मुलांना वेट लिफ्टिंग शिकवतो म्हणे, आणि ते आमच्या मुलाला घेऊन गेले. आणि मग तो तेव्हा जेमतेम 9 वर्षाचा 10 वर्षाचा होता, सारंगी असाचा 8 वर्षाचा. आणि मग कोणीतरी मला म्हणाले या एजमध्ये मुलांनी वेट लिफ्टिंग करायचं नाही, त्यांची वाढ होणार नाही. मग मी त्यांना सांगितलं, ते म्हणत असतील काही होणार नाही. मग मी थांबवलं, म्हटलं नको बा, काय म्हणतात आपल्याला काही कळत नाही, उगीच नका ह्याच्यात करायला नको. पण शरदचं असं काहीतरी होतं, एकदम निराळ्याच काहीतरी गोष्टी करायचे. म्हणजे एक गोष्ट त्यांची म्हणजे कुठेतरी ट्रिपला गेले दोघ जण आणि कुत्रा, आणि त्यांची गाडी होती त्यांची, हा ती डिओल गाडी होती. गॅस संपला तर ते लीनाला सोडून किती मैल एका राईड घेऊन गेले. आणि ती त्या अशा फॉरेस्ट एरियामध्ये ती एकटी म्हणून, लीना तू कशी बसलीस? आणि काही नाही का, कुत्रा होता बरोबर ना, काय कुत्रा होता बरोबर म्हणून. हो. आणि त्याच्या आधी ह्याच्यात असताना, इको पॉइंटला राहत असताना मी तिच्या घरी, तिच्या सासूबाई फार छान होत्या, तर मजा यायची त्यांच्याकडे. आणि त्या मला तू आतच आहे म्हणे, बाहेर बसू नको का. आणि तिच्याकडे पक्षी होते, ते पक्षी सारखे डोक्यावर जातात म्हणे. त्या अपार्टमेंटमध्ये पक्षी उडत असत तिच्या घरात, असे काय काय. आणि माझं कॉलेज, मी रुईयाला मास्टर्सला जात असे त्यावेळेला ती ज्युनियर किंवा BSc ला होती, मला आठवत नाही. पण ते माझ्या मैत्रिणी तिला माहिती होत्या, त्यामुळे द रिलेशनशिप वेंट बॅक अ लॉंग एज. आणि आता सुद्धा जायच्या आधी जवळजवळ 1.5 महिना मी बोलले तिच्याशी. And then suddenly this happened. पण एकदा गेलो होतो खरं. मी तिला Before she moved into nursery. नर्सरीत मला सारंग गेला तेव्हा आपण गेलो. आपण गेलो एवढ्या माझ्या आठवणी आहेत. तिचा हसरा चेहराच नेहमी डोळ्यासमोर आहे. ऑलवेज माझी मुलं, तिची मुलं बरोबरची येणं जाणं. ती जेव्हा आम्ही बॉर्डर फिशला जायचो तेव्हा ती जवळ असत होती. माझ्या सासूबाई, तिच्या सासूबाई खूप मैत्रिणी, त्याच्यामुळे भेट झालेली, खूप वेळा भेट झालेली. तोच शेवटला आली. आणि गेल्या वर्षी आपल्या दिवाळीच्या फंक्शनला ती सिनियर्सची आलेली. हो हो हो. तेव्हा छान सगळ्यांची, मी शी गॉन थ्रू सो मच ऑड विथ सारंग दॅट टाइम. ती आलेली तेव्हा, आणि नेहमी हसरा चेहरा, रिगार्डलेस व्हॉट ऑर शी इज गॉन. बरोबर आहे. अगदी अगदी. थोडीशी आठवण म्हणजे आमची त्यांची भेट साधारण mid-80s मध्ये झाली. आणि आम्ही त्यावेळेला हंटिंगवूडवर राहत होतो, हंटिंगवूड गार्डनच्या एरियामध्ये. त्यानंतर त्यांना कुत्र्याचा खूप नाद होता. आणखीन त्यांना गाणं म्हणायचं होतं. 1-2दा आम्ही, तो जेव्हा टाइम चेंज होतो ऑक्टोबरमध्ये, 1 तास मागे जातो, तेव्हा आम्ही 1-2दा जमलो होतो, कारण मग जरा जास्त वेळ मिळतो. तर इथे खाली आमच्या बेसमेंटमध्ये पेटी होती आणि आम्ही बरीच अशी गाणी वगैरे म्हटली. ती आठवण अडवून मला चांगली आहे. खूपच खूपच हे वाटतं. परमेश्वर तिच्या आत्म्याला शांत सद्गती देणं. मला फक्त देवानीने सांगितलं ऑलरेडी, तिला गाण्याची खूप आवड होती आणि चेहरा नेहमी हसरा होता. आणि तिला गाण्याचं ती इतकी हुशार होती. शी वॉज व्हेरी स्मार्ट, एज्युकेटेड आणि लॉट ऑफ जनरल नॉलेज अँड एव्हरीथिंग. आणि तिला गाण्याची इतकी आवड होती आणि गाण्याचं इतकं ज्ञान होतं. इट इज अमेझिंग. नरेंद्रच्या बरोबर आम्ही गाण्याचा प्रोग्राम केलेला म्हणजे
तर मीना, मी, आया, सगळ्यांनी भरपूर गाण्याची प्रॅक्टिस केलेली. खूप मजा यायची. दर आठवड्याला कोणाच्या तरी घरी प्रॅक्टिस असायची. खूप खूप धमाल केलेली तेव्हा. मला अजून एक घरचं आठवतं. त्यांच्या घरी समोरमध्ये गेलेले आणि शरद बाहेर बसलेला होता बार्बीक्यू घेऊन. 75 वांगी मोठी मोठी आणलेली होती आणि सगळी भाजत होता. तर म्हटलं बापरे शरद एवढी. तर लीना म्हणाली काही बोलायचं नाही कारण ऐकण्याला काही नाहीये. 75 म्हणे भाजून ठेवतो, त्याचा पल्प काढून ठेवतो की मग पूर्ण विंटरभर वांग्याचं भरीत होईल. तर लीना म्हणाली बोलायचं नाही कारण ते काही ऐकणार नाहीयेत. आणि ही डिड दॅट फॉर क्वाईट फ्यू आवर्स की ती वांगी भाजणं चाललं होतं. गमती गमती आठवतात एक एक सगळ्या. खूपच आठवतं. शी वॉज व्हेरी स्मार्ट, व्हेरी व्हेरी स्मार्ट. आमचं गाण्याच्या निमित्ताने खूप आमच्या नंतर भेटी झाल्या आणि तिने मला बरंच म्हणजे शिकवलं. ऍक्च्युली मी तर तिला गुरुच म्हणते एका अर्थाने. काही ठिकाणी मोठे रॉक्स आहेत. पार्कमध्ये आमच्याकडे जेव्हा पाहुणे यायचे तेव्हा आम्ही त्यांना